विशाल पाटील आणि अरविंद पाटील हे दोन फलंदाज मैदानावरती आणि T1च्या षटकामध्ये गोलंदाजाचा वापर करताना पाहतोय. 5 षटकाचा सामना असेल आणि या 5 षटकाच्या सामन्यामध्ये 2 षटकाचं सर्कल पाबंदी. तर पहिल्या षटकाच्या सर्कल पाबंदीमध्ये या गोलंदाजावर भरोसा दाखवलाय उसळच्या संघाकडला. म्हणजे गोलंदाज पाहू शकता गणेश पाटील या गोलंदाजावर भरोसा व्यक्त केलाय. तर गणेशाच्या गोलंदाजीवर आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉर्ट टॉपमॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट लांब क्षेत्रामध्ये ऑनसाईडचा विचार केला, ऑफसाईडचा विचार केला तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा चेंडू पहिल्या चेंडूला शॉर्ट पूल करताय. चेंडू आपल्या बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू पहिल्या टप्प्यावर 4 धावा चौकार. पहिल्याच चेंडूवर समाचार घेताना पाहतोय. म्हणजे सर्कल मारण्याचा कशा प्रकारे फायदा घेतला पाहिजे मात्र हे जिवंत वाटतो बुद्धाराने हळंदासाठी पाहायला भेटतोय. म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार दाखवलाय. हा चेंडू पण एकदा काकडाचा पत्ता कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय. मात्र चांगली गोलंदाजी कपाट गोलंदाजी म्हणू शकता. गणेश गुणांचा विचार केला तर स्वर्गीय चंद्रशेखर स्मृती चषकामध्ये ज्याने जबरदस्त कामगिरी केली होती या संघाचा विचार केला तर आपण पाहू शकता स्टार फलंदाज जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलं होतं आणि मालिकागिरी ठरला होता. तर मागच्या आठवड्यामध्ये समीर पाटील हा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जाते पहिल्या टप्प्यावर सीमा पलीकडे 4 धावांसाठी आणखी एक चौकार. मारा करतोय. हा चेंडू हवेमध्ये जज करतोय क्षेत्ररक्षक म्हणून झेल होतोय का म्हणून चुकी करणार नाही. आणि पहिला फलंदाज वडवली सी संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन. पट्टीवर जाताना बटामुळे तकदीर आला. तरी सलामीची जोडी
मात्र भरोसा काम दिलं होता बडोली सिंह संघाने. तर बडोली सिंह संघाचा विशाल आणि अरविंद ही जोडी मैदानावरती होती. मात्र अरविंदाने 2 चौकार दाखवले होते. मात्र चौथ्या चेंडूवर यश प्राप्त केले गोलंदाज गणेश पाटील याने. जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू राखल मध्ये चेंडू फेकला. आता चेंडू पडल्यानंतर पॅकअप झालाय यष्टीरक्षकाकडे. धनंजय हिलाल आपण पाहू शकता यष्टीरक्षक. तर 5वा चेंडू निर्धार चेंडू फेकलाय. 2 चौकार आपल्याला पाहायला भेटतात या षटकामध्ये, या सर्कल बाजूच्या षटकामध्ये. तर 3 चेंडू मागे 1 फलंदाजाला बाद केलाय आणि 2 चेंडू निर्धार चेंडू फेकलाय गोलंदाज गणेश याने. हा चेंडू हवेमध्ये आहे चेंडू. मात्र या चेंडू मागे गोलंदाज काय करू शकला नाही आणि चेंडू सीमा पलीकडे साधा मसडी शका. या षटकामध्ये धावा जमवल्यात. मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार दाखवलाय. मात्र सर्कल पॉवर प्लेचा कसा फायदा घेतला जात आहे मात्र उदाहरण दाखवले या फलंदाजाने. तर विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती एका बाजूने. मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार दाखवलाय मात्र या पहिल्या षटकातील पहिल्या P1च्या षटकामध्ये. तर षटक क्रमांक पहिले संपन्न धावसंख्या 10 धावा. तर यामध्ये दुसरा षटकामध्ये दुसरा षटक क्रमांक मध्ये या दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकता गोलंदाज आपण धनंजय हिलाल. दुसरा P2चं षटक. मात्र या षटकामध्ये 3 क्षेत्रीय षटक बाहेर ठेवू शकता त्या 30 घेऱ्याच्या बाहेर. तर पाहू शकता बॅकबोर्ड डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर डीप लॉंग क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्रक्षण आपण पाहू शकता 3 क्षेत्रक्षक तैनात केलाय. यावेळेचा फलंदाज एंड करला मारा करण्यासाठी रॅटन राऊंड विकेट्स गोलंदाजी. हा चेंडू जबरदस्त पार केला ऑन साइडला चेंडू जातोय मात्र क्या भेटलाय थोडस मिसफील्ड झालाय. डीप मिडरला पकडून सिंगल डबलला कन्वर्ट केलाय. म्हणजे डबलच्या माध्यमातून धाव संख्या दाखवतो बरं 16 धावा. बरं मात्र यावेळेस तकदीर वनडाऊटसाठी गेला फलंदाज. हा चेंडू हवेमध्ये मॅचचा पेस केला. चेंडू जात आहेत पहिल्या टप्प्यावर 4 धावांसाठी चक्का. प्रत्येक चेंडू पडल्यानंतर डीप झाला होता टेकअप झालाय. मात्र त्यानंतर कटाक्ष टाकले जात आहे पंचांगरा. मात्र यावेळेस पाहू शकता चांगली गोलंदाजी धनंजय हिलाल याकडा. धनंजय हिलाल याचं वर्णन केलं तर धनंजय हिलाल एक चांगला गोलंदाज आहे. उसाटे संघाला भरपूर चांगले दिवस दाखवले त्या गोलंदाजाने. मात्र त्याच प्रकारची कामगिरी करताना मात्र गोलंदाज धनंजय हिलाल याला धनंजय हिलालचं वर्णन केलं तर धनंजय हिलाल याने तब्बल 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात आणि हा वेळेस निर्धार चेंडू फेकलाय गोलंदाजाने 3रा चेंडू. हा चेंडू चेंडू फेकला होता बसणार नाही. हा चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी शका.
दाखवलं तकदीरीने जबरदस्त षटकार लवकरानंतर षटकार येतो धावसंख्या दबाव येतो धावसंख्या 26 धावा दुसरे षटक चालू असताना 26 धावा धापल कव्हर मेडिकेस मध्ये एक जबरदस्त फलंदाजी होते त्या फलंदाजीच्या माध्यमातून पर्यंत सज्ज तरुण जहिलाल काटप्रांत विकेट्स हा चेंडू काट केलाय फोर क्षेत्रामध्ये शॉर्ट मध्ये फील्ड होत आहे तो सिंगल कन्वर्ट केलाय आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धापल कव्हर 27 धावा मात्र या चषकाचं आयोजन आयगाव क्रिकेट चिंचवली हा चेंडू जबरदस्त केलाय चेंडू हवेमध्ये चेंडू जात आहे सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटका दोन षटकाच्या संपतीनंतर पहिल्या P1च्या षटकामध्ये तर गणेश पाटील या गोलंदाजाने 14 धावा खर्च केल्या होत्या तर धनंजय लाल एक मागणी गोलंदाजी करते P2च्या षटकामध्ये दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 धावा संबोधन केल्यात धावा संबोधन केल्या त्या गोलंदाजाने तर चांगला गोलंदाज होता अनुभवी गोलंदाज ज्याला उसळते संघाकडनं गणला जात आहे मध्ये त्या गोलंदाजाने मागणी गोलंदाजी फेकलाय माझं संकेत असेल तर येणाऱ्या त्या गोलंदाजावरती भरोसा कायम ठेवताना पाहतो आपण संघनायक समीर पाटील याला स्टार खेळाडू या मलंगर विभागामध्ये नामांकित खेळाडू ज्याने या वर्षामध्ये 2 बाईक मालिकावीरसाठी चांगला परफॉर्मन्स दाखवून दोन स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरणारा हा फलंदाज आपण पाहू शकतो याच्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये समीर पाटील याला आयगाव क्रिकेट क्लब काकडवाल येथे स्पर्धा होती सन्माननीय स्वर्गीय शनुभुवा चषक 2017 ज्यामध्ये मालिकावीर ठरला होता त्याच्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये तर जबरदस्त स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मालिकावीर ठरणारा फलंदाज समीर पाटील उसाटणे संघाचा जबरदस्त परफॉर्मन्स पण यावेळेस पाहू शकता भले मोठे स्पर्धेचं आयोजन केलंय HMB चषक 2017 मात्र या स्पर्धेमध्ये कोणता संघ मात्र कोणता खेळाडू हा लकी ठरेल तर पाहू शकता आपण आमच्या समोर कक्षेच्या उजव्या बाजूला मात्र बजाज कंपनीची बाईक मालिकावीरसाठी या स्पर्धेमध्ये सुद्धा हा चेंडू जबरदस्त गॅप शॉट केलाय चेंडू सीमा पलीकडे चौकार जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला भेटतंय कारण विचार केला तर जेवढ्याने बातमीला बंधन करताना पाहता डीजे मास्टर याला मात्र यावेळेस पाहू शकता गॅप शॉट मध्ये कलात्मक शॉट सिलेक्शन करताना पाहता आपण पैकी याला त्याने सीट काढून सीट त्याला म्हणलं जातं क्रिकेटमध्ये त्या प्रकारचं शॉट सिलेक्शन केला हा चेंडू जबरदस्त खोदून काढलाय चेंडू जाता वाडी स्लॉंग ऑफ मध्ये तर एकेरी अंक दर्शवले धावफलका बरं फलंदाजाने आणि धावसंख्या पाहू शकता धावफलका बरं तिसरे षटक प्रगती पथार चालू असताना 38 धावा सुटलाय तर कालच्या दिवसाचा विचार केला 81 धावांचं टार्गेट सेटअप केलं होतं प्रेमनाथ 11 मुरबी संघाने सर्वोत्कृष्ट धावा या पहिल्या सत्रामध्ये कुठणारा तो संघ या स्पर्धेमध्ये पाहायला भेटला होता मात्र 82 धावांचं टार्गेट ठेवलं होतं मात्र या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाचा विचार केला तर मात्र त्या धावांपर्यंत कोणताही संघ पोहोचू शकला नाही आणि हा चेंडू हवेमध्ये आहे चेंडूचा नेक्स्ट माहिती 6 रन 6 धावांसाठी
हा चेंडू नक्कीच आकड्यामध्ये चेंडू फेकला होता. तर क्रिकेटचं वर्णन केलं जातं तर गोलंदाजी जर व्यक्त केलं तर गोलंदाजाचा पूर्णपणे ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला हा चेंडू फेकला गोलंदाजाने. तर या चेंडूला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज. तर विशाल त्यांनी षटकार दाखवला होता. म्हणजे त्या विशालाला शांत ठेवलाय आणि नक्कीच मी म्हणेन एक चांगली कामगिरी करताना पाहतोय गणेश हा गोलंदाजाला. राजोड पुन्हा एकदा शापाला येऊन खेळण्याचा प्रयत्न फुटबॉलचा वापर झाला होता. प्रॉपर टायमिंग घडली नाही. मात्र यावेळेस पुन्हा एकदा निर्णय चेंडू फेकलाय आणि षटक क्रमांक तिसरं संपन्न आणि ड्रिंक्स राहिली मैदानावरती जाताना. तर विजय खरं थांबायचं डीजे मास्टर. तर त्या स्पर्धेची आमचे खेळाडू वर्ग किंवा प्रेक्षक वर्ग आठवणीने वाट पाहत होती. मात्र त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 9/2/2017 ते दिनांक 12/2/2017 कापडी सिद्धी क्रिकेट संघ पाले आयोजित नितीन औरंगे चषक. तर या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल 11,000 रुपये आणि प्रथम पारितोषिक असेल 1,00,000 रुपये भव्य चषक. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये भव्य चषक आणि तृतीय पारितोषिक 30,000 रुपये भव्य चषक आणि चतुर्थ पारितोषिक असेल 20,000 भव्य चषक आणि मालिका वीरसाठी बाईक देण्यात येईल आणि 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि प्रत्येक संघाला टी शर्ट देण्यात येतील. धन्यवाद. याच्यावर बरेचसा व्यक्त केलाय. राऊंड विकेट्स गोलंदाजी करतोय. ओनली विकेट्स गोलंदाजी करतोय. मात्र गोलंदाज पाहू शकता आपण चौथ्या षटकामध्ये समीर पाणी. समीर पाणी हा गोलंदाज हा चेंडू पडल्यानंतर टॅकअप झाला आहे. मात्र चेंडूची लाईन पाहायला लागेल. चेंडू उच्च सोडून जातं. मात्र वाईट चेंडू दर्शवला. तर एमसीसीचा नियम क्रमांक 25 दर्शवताना मात्र आमचा 55 आणि वाईट चेंडू फेकलाय गोलंदाज समीर पाटीलने. तर धावसंख्या 1 येते. धावसंख्या दाखल का बरं 45 धावा. हा चेंडू पर्यंत शॉर्ट चेंडू फेकला होता. शॉर्ट चेंडू फेकला होता आणि मात्र या शॉर्ट चेंडूला समजू शकला नाही. तर शॉर्ट जेव्हा क्रिकेटमध्ये शॉर्ट प्लेनचा चेंडू येतोय तेव्हा नक्कीच फलंदाज शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न करतात. आघाडीचं जबरदस्त शॉट सॉल्युशन केलंय. मात्र पॅचचा फेस केला होता शॉर्ट स्टागावर मध्ये जोपर्यंत चेंडू येतोय. मला लेझी क्रिकेट पाहू शकता या क्षेत्रक्षकांना लेझी क्रिकेट दाखवलं या क्षेत्रक्षकाने. तर चेंडू हातामध्ये थांबून मात्र लेझी क्रिकेट दाखवलंय. कदाचित तर चेंडू पकडतच फेकी केली असती तर सिंगल धाव गेली असती. तसं घडलं नाही तर लेझी क्रिकेट. हा चेंडू दाबचा अभ्यास केला. चेंडू मध्ये सिंगलला प्राधान्य दिलंय. मात्र सिंगलच्या माध्यमातून विचार केलेला फलंदाजाने सिंगल डबलने काम चालू शकतात. मात्र मोठ्या फटक्यांची गरज भासणार नाही. तर मोठे फटके कोसायला लागतील. आता पण येणार एक षटक बाकी आहे. मात्र स्वागतच्या षटकामध्ये टार्गेट करू शकता. तर समीर पाटील हा चांगला गोलंदाज आहे. मात्र सन्मान देताना महत्व गोलंदाजांना यावेळेस स्टेप झाला. चेंडू हवेमध्ये चेंडू यावेळेस सीमा पलीकडे षटकार.
क्रिकेट तब्बल 5 चेंडूमध्ये 4 षटकार दाखवलं आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल जज करतील क्षेत्ररक्षक आणि चुकी करणार नाही आणि ज्या पद्धतीचं वर्णन केलं होतं विशाल बॅक टू द पॅव्हिलियन मात्र यावेळेस फलंदाजाने मात्र आक्रमकता दाखवली होती एक वादळ उडलं होतं त्यांनी 5 चेंडूमध्ये 4 षटकार दाखवलं होतं मात्र 6वा चेंडू खेळत असताना बाद झालाय विशाल ह्या चेंडूमध्ये मात्र जज करताय फलंदाज बाद मात्र तो फलंदाज डगआउट मध्ये येताना पाहतोय तरी 4थं षटक संपल्यानंतर म्हणजे या 4थ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 54 धावा आणि फलंदाज 3 फलंदाज विशाल त्याच्यानंतर अरविंद आणि तकदीर हे फलंदाज बाद झाले आहेत यावेळेस पाहू शकता आपण विकास पाटील आणि कमलेश पाटील हे 2 फलंदाज मैदानावरती स्वागतच्या षटकामुळे सामना करण्यात येईल आणि हा चेंडू पहिल्या चेंडूला संघाने चेंडू जात आहे यावेळेस षटकार माहिती हेडिंग 6 रन त्याच्यानंतर आपण पाहू शकता सी संघाचा कमलेश पाटील याने शिधी करून स्पर्धेमध्ये पाय घेतली होती त्यात जबरदस्त क्रिकेट दाखवला होता शिधी करून स्पर्धेमध्ये यांनी चांगली कामगिरी केली होती आणि मालिक आपण फलंदाजीसाठी कमलेश पाटील तर एका बाजूला पाहू शकता आपण उसाचे संघाचा हा चेंडू शॉटापूर करण्याचा प्रयत्न बेसादिष्टी झाली आहे फलंदाजाकडनं धाव येत आहे डबल कव्हर एकेरी अंकामध्ये आणि धावसंख्या डबल कव्हर पाहू शकता आपण 61 धावा 61 धावा कुठल्या पाहू शकता मोठी लाईन ऑफ फलंदाजी मात्र जेव्हा या प्रकारची फलंदाजी असते निश्चित चांगले टार्गेट या पहिल्या सत्रामध्ये पाहू शकता बरं फलंदाजीचं वर्णन केलं तर त्यांनी शिदू करून बाईक पटकवली होती त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवला होता कमलेश पाटील यावेळेस शाकिलला
तर कमलेश यांची तुलना केली आहे तर समीर तर उसाईडच्या संघाचा फलंदाज एका बाजूला पाहू शकता पाकणीचा क्लास मात्र प्रत्येक दर्जाचा क्रिकेट दाखवत आहे समीर पाटील तर त्याच प्रकारची फलंदाजी आणि त्याच प्रकारचा क्रिकेट दाखवत आहे तर कमलेश पाटील हा चेंडू ड्राईव्ह केला चेंडू जात आहे ज्यामध्ये आउटफिट पास आहे चेंडू मारणार नाही चेंडू सीमा पलीकडे चौकार शब्दधाराचा पुनर्चा वापर डायरेक्ट करण्याचा प्रयत्न मिस्टाईम झालाय आणि जे मात्र माईकच्या स्वरूपाने सिंगल अकरावर केलंय धावसंख्या एकेच्या धापलकेवर आणि धावसंख्या होऊ शकता 66 धावा नितीन पाटील चौथ्या षटकामध्ये गोलंदाजचा वापर करताना आपल्या व्यवसायाच्या संघटनेला स्लॉगरची षटक आणि या स्लॉगर षटकामध्ये एक षटकार आणि एक चौकार पाहायला भेटले तर 4 चेंडूपैकी 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज नितीन पाटील हा चेंडू पुन्हा एकदा पाय करायला इनसाईडला चाललेला चेंडू जात आहे क्षेत्रामध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण पाहू शकता चुकीचं क्रिकेट वेसळणे संघाकडनं तरी एक धाव या स्पर्धेमध्ये निरूप घेऊ शकतो विसरून चालणार नाही कारण कालच्या दिवसामध्ये सामना रंगला होता मात्र त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर उसाटने विपक्ष सामना रंगताना पाहिजे यावेळेस मात्र कालच्या दिवसामध्ये मोठागाव विपक्ष वाडीघर या 2 संघामध्ये सामना झाला होता मात्र नाणेफेकीच्या आघाडीमध्ये सामना जिंकला होता वाडीगर संघाने मात्र जेव्हा या प्रकारचे सामने येतात तेव्हा एक एक धावेची किंमत मात्र मोजावी लागते मात्र या धावा मात्र सोडताना पाहते उसाटणे संघाला मात्र या उसाटणे संघाला येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र धावा चेसिंग करताना भागात लागू शकतात कालच्या दिवसाचं वर्णन केलं होतं वाडीगर विपक्ष सामना मोठागाव संघ या सामन्यामध्ये 48 धावा कुठल्या होत्या आणि 49 धावांचं टार्गेट होतं आणि नाणेफेकीच्या आधारितीमध्ये वाडीगर सामना जिंकला होता हा चेंडू हवेमध्ये जज करतो क्षेत्ररक्षक सरंगलाय चुकी करणार नाही आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाज जबरदस्त होऊ शकतात दमदार आवाज मात्र सिनेमामधून 2 लावले डीजे मास्टर याने बाल कडू या सिनेमातील अप्रतिम 2 तर पहिलं सत्र संपलंय वडोली सी संघाने 5 षटकामध्ये धावा गुंतल्यात 69 धावा आणि 70 धावांची गरज मात्र या 70 धावा कशा प्रकारे पूर्ण करेल आणि मात्र सामना जिंकणार नाही मात्र पुन्हा एकदा ऐकूया ठाण्याचा दमदार आवाज जगदीश पाटील यांच्याकडनं विजय तत्पूर्वी त्याच्यानंतरचा सामना त्याच्यानंतरचा सामना असेल 4 षटकांचा असेल तर वसाड विपक्ष पाले या 2 संघाचा संग्रह करायचं नाणेफेकीसाठी तत्पूर्वी मी विनंती करेन कैलासी जोशी साहेबांना की आपल्या शुभ असते या सामन्यातील नाणेफेकी करायचं तर आपण संघ नाहीत वसाड संघाचा संघ नाहीत आणि पाली संघाचा संघ नाहीत तसेच आदरणीय संदीप पाटील बोंद्रा ग्रामपंचायत सदस्य त्या मान्यवरांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं HMB चषकामध्ये स्वागत आहे मान्यवरांचं
वसर संघ संघटक आलेले आहे. आणि संघ संघटक हरीश ते लोक व्यासपीठावरती कॉलेजचे जोशी साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेकी केली जाते. गावदेवी वसार म्हणून कापडी सिटी पाले या दोन संघामध्ये अस्तित्वाची लढाई. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहायला आपण या सामना बघू शकतो. एकीकडे रवी वाहिले तर दुसरीकडे कर्णधार असणार आहे हरेश वारिंग याला बघू शकतो आपण. तर नाणेफेकी जिंकल्या गावदेवी वसार संघ. गावदेवी वसार संघ यस गावदेवी वसार संघ 1 तास and 42 goal past. वडवली विपक्ष विठ्ठल रुपये क्रिकेट संघ उसाटणे यांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई बघतो आपण. 70 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकामध्ये 14.00च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावसंख्या उभी करावी लागेल. ती यावेळेस मात्र उसाटणे संघाला. सलामीची जोडी समीर पाटील आणि संकेत पाटील मैदानामध्ये. षटकार निश्चितच येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार मारला तर उसाटणे गावचे माजी सरपंच साहेब सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅशबॅक मिळेल. या समीर पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी. बघा खेळाडूचं वैशिष्ट्य 2 षटकार. दोन्ही षटकार सुद्धा जागा बनून गेलाय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेनला उत्तुंग असे षटकार. तर पहिला चेंडू घरा फेकला होता त्यावेळेला 2 चेंडू आणि 13 धावा आल्यात. या 2 चेंडूवरती 70 धावांचं लक्ष आहे. मात्र लक्ष फार मोठं आहे. मात्र समीर सारे फटके आले तर लक्ष सहज सोपवलं. हा चेंडू जबरदस्त बॅटचा चेंडू सरळ रेषेत केले मोठे क्षेत्र चेंडूवरती येतोय तोपर्यंत फक्त सिंगलला कन्वर्ट केली जात आहे. बघा 2 चेंडू मात्र जागा बनून केलाय. त्यावेळेस शॉर्टी चेंडू येत आहे मात्र थोडासा लो फुलटेचा चेंडू होता. मात्र तोच चेंडू सरळ रेषेमध्ये केलाय. जो लांबाचा क्षेत्ररक्षक होता तो पुढे सरकलाय आणि फक्त 1च धाव मिळाली आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकते तर 14 धावा बघतो आपण धावपळकावरती. साईडला फलंदाज संकेत पाटील ज्याला कधी काटकुले करायचं आहे. मात्र 2 षटकार डोकून समीर पाटील यांनी आपला परिचय दिला या ठिकाणी या खेळपट्टीवरती. राऊंड विकेट मारा.
हा चेंडू यश लागलेला फलंदाज बाद आणि वरती फलंदाज बाद झाला. पहिला चेंडू केला आणि झिरो धावसंख्येवरती फलंदाज संकट पाडील बाद. बाद झाला जो व्हेरी फर्स्ट बॉल वरती बाद झाला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक सनथ जयसूर्या श्रीलंकेचा बाद झालाय. तब्बल 10 वेळा पहिल्या चेंडूवरती बाद झालाय आणि सर्वाधिक 0 वेळा बाद झाला असेल तर 43व्या वेळा झालाय तो सुद्धा सनथ जयसूर्या डकवरती बाद झालाय. तर फलंदाज होता ज्याने पहिला चेंडू केल्याचा होता मात्र बाद झालाय डकवरती. गोल्डन विकेट प्रस्थापित केले मी म्हणेन या ठिकाणी विशाल पाटील जो संघाचा सर्वात चांगला गोलंदाज आहे वडोली संघाचा. मात्र त्याचा खरपूस समाचार घेतलाय समीर पाटील याने. 2 षटकारांनी मात्र स्वागत केलं जात आहे. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रेमनाथ भंडारी. 3ऱ्या क्रमांक अति महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. आम्ही निश्चित सांगतोय की पहिल्यांदा मात्र या 3ऱ्या क्रमांकाला भरती दिली जाते ज्यावेळेस पहिल्या विकेटचा पतन होतं आणि हा चेंडू बॅटर पॅड मधून निघून जातोय तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये आहे. आणि आतापर्यंत बघितले जे फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला आलात मात्र त्याने मैदान गाजवली आहे. मात्र ह्या वेळेस फलंदाज प्रेमनाथ या मैदानामध्ये करिश्मा करेल का? कारण डावखुरी हाताचा फलंदाज आहे आणि या डावखुरी हाताचे फलंदाज मोठ्या फिंकेने फलंदाजी करतात. हा चेंडू यावेळेस मात्र क्लीन बॉल येतोय. फलंदाज दुसरा धक्का क्रिकेटचा नियम क्रमांक 30 नुसार हा फलंदाज बाद. तर निश्चितच यावेळेस फलंदाज बाद झालाय. बघा ज्याने डावखुरी हाताचा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता रिस्पॉन्सिबिलिटी दाखवली नाहीये. जिम्मेदारी काय असते क्रिकेट मधील? कारण क्रिकेटचं दुसरं अक्षर आपल्याला आर सांगतोय. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. CRICKET. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट खेळण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे आणि क्रिकेट साठी मोठं होण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? कारण क्रिकेटसाठी आपल्याकडे 3 गोष्टी अनुकूल पाहिजेत. एक पहिलं तुमचं नेहमी सराव पाहिजे, योग्य आहार पाहिजे जो क्रिकेट खेळण्यासाठी असतोय आणि चांगलं मार्गदर्शन. या जर 3 गोष्टी असतील तर आपण परिपक्व फलंदाज मोठा क्रिकेटपटू बनू शकता. मात्र सचिन तेंडुलकरचा अभ्यास करा त्याने 21 वर्ष क्रिकेटवरती आधी राज्य गाजवलंय. मात्र त्याच्या कारकिर्दीमध्ये अशा बऱ्याच वेळेला वादग्रस्त पद्धतीने निर्णयाचा बाद झाला होता मात्र तरी सुद्धा शांत डोकं होता. तर एक पंच असा होता स्टीव्ह बकनर जो वेस्ट इंडिजचा होता. त्याने तब्बल 11 वेळा सचिन तेंडुलकर याला बाद दिलं होतं आणि ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने. तरी सुद्धा सचिन तेंडुलकर याने एकदा सुद्धा व्यक्त केलं नव्हतं म्हणत होता आपल्या. मात्र निराशपणे सुद्धा झाला नव्हता. तर क्रिकेटवरती आपल्याला मोठं व्हायचं असेल तर शांत डोकं ठेवावं लागतं. हा चेंडू अतिशय चांगला होता मात्र एसटी रक्षक बघा किती चपळाईने टपून बसलाय एसट्यांच्या जवळ. मात्र असे कमी एसटी रक्षक बघायला मिळतात आपल्याला की ते जवळून एसटी रक्षकाचं काम करत आहे. तकदीर मात्र याला बघू शकता आपण मैदानामध्ये. अतिशय चांगला एकमेव एसटी रक्षक त्या वडवली संघाचा गोलंदाज अरविंद पाटील. हा चेंडू रिओस्वीपचा वापर गरज होती का यावेळेस? मात्र अगर घी सीधी उंगली से निकलता हो तो टेढ़ी करने की जरूरत क्यों? कारण 2 षटकार दाखवल्यात अत्यंत चांगले क्लास फटके या समीर पाटीलच्या माध्यमातून. मग असा वेडेपणा का? निश्चितच हा चेंडू चांगला होता. गोलंदाज अरविंद पाटील आला. गोलंदाजी मागवती 2 चेंडू फेकल्यात. हा चेंडू रिवर्सिंगचा वापर. चेंडू मात्र आमच्या समालोचन कक्षासमोर येत आहेत सावकार.
बाद नाही तो बर्बाद. मात्र या ठिकाणी फलंदाजाचे प्रयत्न अपयशस्वी ठरतात. कारण ज्या फलंदाजाने पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार दाखवले होते मात्र तो फलंदाज यावेळेस चुकीचं शॉट सिलेक्शन करतोय. 3 चेंडूंचा सामना केला षटकामध्ये 4 चेंडूंचा आणि फक्त 4 धावा. कारण जर बघितलं तर समीर पाटील एक मोठा फलंदाज आहे मात्र आपण 1 चेंडूवरती षटकार दाखवता आणि त्याच्यानंतर मात्र 4 चेंडू निर्धाव खेळता. हा चेंडू माती टिंकरताय. चेंडू सीम पलीकडे पहिल्या टप्प्यावरती 4 धावा. तर निश्चितच एक चेंडू शिल्लक असणाऱ्या षटकामध्ये 22 धावा लावल्या धापडकावरती. बघा समीर याने अत्यंत आक्रमक रूप धारण केलं. या खेळपट्टीवरती चौकार षटकार दाखवतोय अरविंद पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर होत नाहीये, सफल होत नाहीये. फलंदाज मात्र निर्धाव चेंडू खेळलाय. षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि या 2 षटकात मात्र विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ उसाटणे संघ पोहोचलाय. तो 2 लढाईच्या मोबदल्यात 22 धावा धापडकावरती. सोहम आणि स्वरूप सेपरेशन लावून घ्या. वडोली संघ आणखीन एक फलंदाज मैदानामध्ये बघतोय आपण, ज्याचा बिग नेम आहे मोठा माणूस आणि क्रिकेट मधील सर्वात श्रीमंत माणूस. कारण क्रिकेटचा सर्वात श्रीमंत 2 माणसं आपण बघतोय मैदानावरती. एकीकडे समीर पाटील तर दुसरीकडे धनंजय हिलाल. मात्र क्रिकेटमधील नाव आहेत दिलेले नावारूपाला आलेले फलंदाज आहेत. कारण धनंजय हिलाल हा सर्वात सिनियर खेळाडू या संघामध्ये आढळतोय. तर जेव्हा जेव्हा गरज भासली आहे तेव्हा तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केली आहे या धनंजय हिलालने. मात्र समीर ज्याने 2 षटकार आणि मात्र 2 चौकार दाखवले. तर अद्याप विचार केला तर मोठी धावसंख्या उभी केली होती. या पहिल्या सत्रामध्ये वडोली संघाने 70 धावांचं लक्ष ठेवलं आहे. निर्धारित 5 षटकामध्ये 2 षटकामध्ये 22 धावा लावल्या धापडकावरती. 3रे षटक गोलंदाज हा चेंडू जबरदस्त ऍक्टिंग करतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कमलेश पाटील गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती वडोली संघाकडून. मात्र चांगलं थ्रोपैकी करतोय विशाल पाटील. त्या माध्यमातून थ्रोपैकी केली जात आहे. 3ऱ्या पंचांची मागणी. याच निश्चितच 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. गणेश मात्रे आपण जायचंय मैदानामध्ये. तर बघा जेव्हा जेव्हा 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते मात्र गोलंदाजावरती आक्षेप नोंदवला जातो, आक्षेप घेतला जातोय. मग ते गोलंदाज इंटरनॅशनल मध्ये सुद्धा मोठे मोठे गोलंदाज होते. आतापर्यंत आपण बघितलंय शोएब अख्तर सरा जगातील सर्वात वेगवान चेंडू फेकणारा 161 किलोमीटर वेगाने चेंडू फेकणारा गोलंदाज. त्याच्यानंतर ब्रेटली, हरभजन सिंग, मुतैया मुरलीधरन यांच्यावरती सुद्धा ऑब्जेक्शन घेतलंय. मात्र त्यांना टेस्ट द्यावी लागली होती. मात्र गोलंदाज आहे यावेळेस मात्र कमलेश पाटील याच्यावरती आक्षेप नोंदवला. समर्थपाडा गावचे दशरथ पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती मंचावरती. निश्चितच दशरथ पाटील दशरथ मात्रे यांचं आगमन झालंय. सोनारपाडा गावचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत व्यासपीठावरती. बघा यावेळेस मात्र इष्टांना पेटून जवळून उभा आहेत तकदीर मात्रे. हा चेंडू जबरदस्त फटका. चेंडू
निश्चितच जाऊ द्या ना बाळासाहेब या चित्रपटातील गाणं बघा 2016चं अत्यंत लोकप्रिय गाणं. मात्र 2017 मध्ये कोणतं गाणं या प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करेल? कारण अगोदर आली होती शांताबाई, त्याच्यानंतर बाबूरावला बोलवलंय. मात्र 2017चं सुपरस्टार गाणं होईल का असा असंख्य प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या मनात. मात्र या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. मात्र धनंजय हिलाल आल्यास मात्र आपला परिचय देतोय. U6 बघा काले आल्यास मात्र आपला परिचय देतो षटकार. आणि मी म्हटलं होतं क्रिकेट मधील श्रीमंत व्यक्ती धनंजय हिलाल आपला परिचय देतोय. तर त्याची बॅट बोलतोय. मात्र समीर पाटील बाद झाला ऍज अ ओपनर म्हणून. 2 फलंदाज होता. पहिला फलंदाज संकेत पाटील बाद झाला. त्याच्यानंतर मात्र वनडाऊनचा फलंदाज प्रेमनाथ भंडारी आणि आता मात्र समीर पाटील बाद होत आहे. पुन्हा एकदा बक्षणार सेम रिझल्ट सेम एरिया मध्ये जणू आपण रिप्लाय बघतोय. DJ Sudhir Santuari बघा गाण्यातून संदेश दिलाय. मात्र येणाऱ्या चेंडूवरती षटकार मारला तर तब्बल मंगेश शेठ पाटील यांच्याकडून गावचे माजी सरपंच यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल या खेळाडूला. तर 2 षटकार दाखवले. धावसंख्या होती दुसऱ्या षटकात 22 धावा. त्याच्यानंतर मात्र या आल्या या षटकामध्ये 13 ज्याने की एका मोठ्या फलंदाजाला बाद केलं होतं. मात्र 2 चेंडू असे फेकले क्रिकेट मधील खराब चेंडू ज्याला म्हटलं जात आहे. उलटा स्लाईनचे चेंडू असतात. मात्र त्यानं बक्षणार ची बातचीत करताना आमचे विशाल पाटील अरविंद पाटील असेल. त्याच्यानंतर कमलेश. जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर गेलाय तेव्हा चेंडू बॉल यस बॉल द्यायचं. आणखीन 35 मला निश्चितच आयोजकांना मोठा ताप झालाय. 2 दिवसापासून बघतोय या स्पर्धेमध्ये तब्बल 25 बॉक्स चेंडूची मागवण्यात आल्यात. असे चेंडू गेले तर 25 काय 50 आले तरी पुरणार नाहीयेत. कारण नदी जवळच आहे त्यामुळे. आणि या मैदानाचा विचार केला तर खेळपट्टी या खेळपट्टीवरती धावा जास्त निघतात. मात्र धावांसाठी नंदनवन ठरले खेळपट्टी. काल सुद्धा आपण बघितलं असेल कटकची खेळपट्टी होती. त्या कटकच्या खेळपट्टीवरती मात्र भारतीय फलंदाजाने धावांचा पाऊस पाडला होता. 380 धावा कुठल्या होत्या. मात्र त्या चेस केल्या होत्या इंग्रजांनी, ज्याने हा खेळ आपल्या भारतामध्ये आणलाय. कारण ते इंग्रज अगोदर व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले होते आपल्या देशावरती. मात्र त्या इंग्रजला अद्याप एकही वर्ल्ड कप जिंकता आला नाहीये. मोठा वर्ल्ड कप मात्र 2020चा एक वर्ल्ड कप जिंकला. निश्चितच ज्या इंग्रजांचा विचार केला तर बरेचसे क्रिकेटपटू असे होऊन गेले ज्यांचा दबदबा आपल्या
भारतामध्ये राहिलाय. मात्र जर क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेट हा शब्द कुठून आला असेल तर फ्रान्स या देशातून आलाय. ज्या फ्रान्स देशाचा या क्रिकेटची काही लेणं देणं नाहीये. मात्र आज सुद्धा आपण गुगलवरती जाऊन सर्च करा तर आपल्याला इत्यंभूत माहिती मिळेल की हा शब्द फ्रान्स मधून आलाय. तर नाव बॅक टू क्रिकेट. कमलेश गोलंदाज मागण्या करतोय षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू मात्र सीमा पारीकडे षटकार. तर निश्चितच या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक बघतोय. कारण कालच्या दिवसामध्ये चिखलदर संघाचा प्रशांत भोईर याने 3 चेंडूवरती 3 षटकार आणि मात्र विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ उसाटण्याचा धनंजय हिलाल 3 चेंडू 3 षटकार. हा चेंडू थोडासा स्लोअर केलाय. मात्र चेंडूला डीप मिड विकेटला अडवलं जात आहे. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे आणि कॅश प्राइज आमच्याकडे आली आहे. या ठिकाणी मंगेश पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. षटक समाप्त होत आहे. 3 षटकांचा खेळ संपत आहे. धावसंख्या धावफलकावरती 43 रन्स 42 सॉरी. खुशखबर अशी आहे की कापरी सिटी क्रिकेट संघ पाले यांच्या वतीने भव्य आणि दिव्य असं स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. ही स्पर्धा आपण बघू शकता. दिनांक 9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी प्रवेश फ्री असणार आहे. या स्पर्धेमध्ये फक्त 11,000 रुपये प्रथम पारितोषिक असणार आहे. 1 लाख मुद्रा म्हणजे 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 30 आणि 20,000 रुपये. आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट आकर्षक बाईक दिली जाईल. मात्र ही मोठी स्पर्धा आहे. कुणाला एंट्री हवी असेल तर आपण मनीष कोलेकर त्याच्यानंतर विशाल वारिंगे असतील यांच्याशी संपर्क करू शकता. तर निश्चितच एक दुसरी खुशखबर आहे आमच्या क्रिकेट रसिकांसाठी. या विभागामध्ये नव्हे तर बदलापूर विभागामध्ये सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये तब्बल 7.5 लाख रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल त्याच्यासाठी 4 व्हीलर असणार आहे. मात्र तो कोण खेळाडू ठरेल हु इज रेकी गाईज आय डोंट नो. मात्र ही स्पर्धा सुरू होते की 19 जानेवारी 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या 8 दिवसीय स्पर्धेचा शुभारंभ होईल 12 फेब्रुवारी पासून. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 48 संघ खेळवले जातील ग्रामीणचे आणि ओपनचे संघ 16 संघ खेळवले जातील. सर्वात मोठी स्पर्धा आणि मानाची स्पर्धा आपण बघू शकता. जय हनुमान क्रिकेट संघ जोयली बदलापूर यांच्या वतीने. तर हा चेंडू पुन्हा एकदा निर्काम दिलाय. चेंडू मात्र सीमा पलीकडे. आणखी एक षटकार. निश्चितच चौकार हॅट्रिक केली तर सन्माननीय मंगेश पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मात्र 1000चं कॅश प्राइज झालं आमच्या समालोचन कक्षामध्ये. धनंजय हिलाल ज्याने 3 चेंडूवरती 3 षटकार दाखवल्यात. मात्र यावेळेस सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकताय. गोलंदाज मात्र अरविंद पाटील त्याने दुसरं षटक फेकलं होता. फक्त 8 डबा खर्च केल्या होत्या. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. मात्र या चेंडूला सन्मानित केलं जात आहे कारण षटकार ठोकला होता. कोणताही खेळाडू नव्हता. डीप 5 लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध. मात्र हा चेंडू निर्धाव फेकलाय. 28 धाबांची गरज असताना मात्र 6 धाबा आल्यात. तर यावेळेस जर बघितलं तर अद्याप 22 धाबांची गरज असणार आहे. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये गती परिवर्तन केलंय. बघा सर्वात अनुभवी गोलंदाज वडवली संघाचा अरविंद पाटील या मैदानामध्ये आहे. मात्र त्याने आपला कसबपणाला लावलाय. तर ज्यावेळेस पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव फेकलाय. अतिशय चांगली कामगिरी. अद्याप 22 धाबांची गरज आहे. 22 रन्स नीडेड. विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ उसाटणे संघाला. मात्र धनंजय हिलाल जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र या विजयाचे स्वप्न हा उसाटणे संघ बघू शकतोय.
हा चेंडू लगभग या लाईनचा चेंडू फेकलाय. बघावं लागेल मात्र फलंदाजाला जागेवरती थांबवलाय आर्मीने आणि आपला मात्र कसं पणाला लावलाय. आपली अनुभवाची शिदोरी काय असते ही पुन्हा एकदा अरविंद पाटील यांनी दाखवून दिलाय. 3 चेंडू निर्धाव फेकले तर धावसंख्या धावपळकावरती झाली आहे. 48 धावा, 22 धावांची गरज आहे. धनंजय हिलाल आम्हाला विचारतात 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि हा मात्र चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे झेल सोडलाय. मी म्हणे झेल नव्हे तर कदाचित वडवली संघाला हा सामना सोडावा लागेल. एका मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिलंय आणि जेव्हा जेव्हा मात्र जीवनदान मिळालंय तेव्हा मात्र या फलंदाजाने फलंदाजी केली आहे. याचं उदाहरण मिळालं होतं आपल्याला वर्ल्ड कप मध्ये त्यावेळेस मात्र स्टीवाचा झेल सोडला होता हर्षर गिब्स या क्षेत्ररक्षकाने. त्यावेळेस मात्र स्टीवा त्याला म्हटलं होता झेल नव्हे तर तुम्ही वर्ल्ड कप सोडलाय आणि खरोखरच वर्ल्ड कप वर पाणी सोडावं लागलं होतं त्या साऊथ आफ्रिकेला होता. बिचारा ज्या वेळेस तिसरा पर्यायाने झेल सोडला होता रोहित शर्माचा 264 धावा कुठल्या होत्या आणि सर्वाधिक द्विशतक वेगवान द्विशतक झलकवणारा भारतीय त्याने बहुमान प्राप्त केला होता. तर निश्चितच वीरेंद्र सहवाग याने 219 धावा कुठल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र 2 द्विशतक या रोहित शर्माचं मुंबईचा खेळाडू आहे त्याच्या नावावरती मात्र झेल सोडलाय. 1 धाव मिळाली आहे. या षटकामध्ये आधी अंतिम चेंडू असणार आहे, निर्णायक चेंडू असणार आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामन्याला काढत दिलेला आहे आणि शाब्दिक चेंडू उतरतो चेंडूला. चेंडू वन बाउन्स ऑन द रॉक. 4 धावा.
चला फलंदाज या लवकर नको आपण लाईव्ह स्पर्धा बघता युट्यूबच्या माध्यमातून आमचे जल्पेश भोईर असतील महेश वेले असतील त्याच्यानंतर सूरज म्हात्रे आशिष भोईर आणि शैलेश भोईर यांच्या माध्यमातून गेले 198 देशापर्यंत ही स्पर्धा जाऊन पोहोचली आहे. बघा किती तांत्रिक विज्ञानाने किती प्रगती केली आपण बघू शकता. तर दुसरीकडे या विभागाचे सर्वात यशस्वी आमदार सन्माननीय गणपतशेठ गायकवाड यांच्या माध्यमातून तिसाई केबल नेटवर्क ही स्पर्धा घर बसल्या बघू शकता. हा चेंडू मात्र या चेंडूवरती मिळाल्यात 6 धावा आणि सामना मात्र गमवावा लागलाय. तो उसटणे संघाला फक्त 7 धावांनी. थोडा विचार करा उसटणे संघ अत्यंत चांगला खेळ केला होता मात्र वडवणी संघाचे मिळाले निश्चित लक फॅक्टर होते. हा संघ जिंकलाय कारण त्यांनी एकाग्रता दाखवली आहे आणि सामना जिंकलाय. तर यामुळे आमच्या मंगेश शेटकरांना धनंजय हिलाल याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर धनंजय या आपण मंचावरती निश्चितच नर्वस असतील कारण सामन्याला 5 जलद गतीने कलाटणी दिली होती या धनंजय हिलाल्याने मात्र तो सामना जिंकून देऊ शकला नाहीये. मात्र निश्चितच नर्वस असतील धनंजय हिलाल एक मोठा फलंदाज आहे. तर सन्माननीय आमचे सोनारपाडा गावचे दशरथ शेठ म्हात्रे यांचा यथोचित सन्मान केला जातोय मंडळाच्या वतीने. दोन संपादन केले त्यामुळे विशाल पाटील या सामन्याचा मानकरी सन्माननीय दशरथ शेठ म्हात्रे यांचा यथोचित सन्मान केला जात आहे मंडळाच्या वतीने. आपण बघू शकतो बाळाराम म्हात्रे यांचे शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्याच्यानंतर मी विनंती करतोय पाटील याच्या नावावरती जातोय तर निश्चित